वर यावेळी सज्ज असेल जितेश गरद यावेळी सज्ज असताना पहिला चेंडू आक्रमक सोच आक्रमक रवैया त्या ठिकाणी चेंडूची अडवणूक नैसर्गिकरित्या पाहायला मिळेल आणि पहिल्याच चेंडूवरती धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळेल निश्चितच दोन या ठिकाणी खातं खोललंय खऱ्या अर्थानं रोशन पाटील या फलंदाजानं खातं खोललंय सुनील स्पोर्ट चिंचपारा टीमनं गोलंदाज सावरकर टीमचा जितेश गरज जितूच्या माध्यमातून कशा पद्धतीने गोलंदाजी होईल हे पाहावं लागेल राईट मोर द विकेट पहा पूर्णपणे नजाकत दाखवणारी गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलं आणि या मॅच मध्ये सुद्धा तितकीच जोखमीची गोलंदाजी पाहायला मिळतीये जितेश गरत या गोलंदाजाकडून चेंडू क्रमांक 3 आणि यावेळेस ऑन ड्राईव्हचे फटके सातत्याने पाहायला मिळतील त्यानंतर शॉर्ट मिड विकेटला चेंडूची पकड केली जाईल आणि फक्त आपल्याला सिंगलला प्राधान्य देताना पाहायला मिळेल गोलंदाजींचा रणगाडा म्हणून प्रामुख्याने ओळखलं जातं सावरकर 11 सावरकर टीमला तर फलंदाजीचा रणगाडा म्हणून सुनील स्पोर्ट्स चिंचपारा टीमला प्रामुख्याने ओळखलं जातं राईट मोर द विकेट पहा तितकं चांगलं क्लासिकल फील्डिंग डिपार्टमेंट सर्कलच्या रिंगणामध्ये पाहायला मिळते पूर्णपणे फलंदाजांना मोठे फटके खेळू दिले जात नाहीये 4 चेंडूंची सफर झाली आणि प्रत्येक चेंडूने पाहायचं झालं तर 1.00च्या सरासरीनं या ठिकाणी धावसंख्या मात्र जमवली जाते 4 धावा धावपटलावरती पाहुण्यांचं शुभागमन इथे मान्यवरांचा शुभागमन होत आहे पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान सरचिटणीस तथा सीएम ट्रॉफी कामोडेचे एक दमदार आयोजक सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे खंदे समर्थक एपी सिंग साहेबांचं आगमन इथे झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत कामोडे शहर विभागीय भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांचं व्यासपीठावर इथे आगमन झालेलं आहे हर्षवर्धन पाटील साहेब आपलं एपी सिंग आपला आणि विश्वजित पाटील आपला आम्ही या क्रिकेट स्पर्धेचे सर्व रोशनदादा पाटील यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम हो टू रोशन पाटील आणि या ठिकाणी आपल्या पाहायचं झालं तर चौकार मात्र ठोकला गेला चेंडूचा मेरिट पाहून आता मात्र खेळ केला जातोय मागचे 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आल्या मग आता आक्रमण करायचंय हे जाणलं हे ठाणलं फलंदाजानं आणि तोच फलंदाज आक्रमक रवैया आजमावतोय फलंदाजीच्या माध्यमातून नेहमीच रोशनाई प्रस्थापित करणारा सुनील स्पोर्ट्स चिंचपारा टीमचा रोशन पाटील राईट मोर द विकेट पुन्हा एकदा तेच क्षेत्र मात्र निवडलंय मिड विकेटच्या दिशेनं टोले जंग इमारत उभारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय मंगेशजी फडके यांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा एका षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर सुनील स्पोर्ट्स चिंचपारा टीम जाऊन पोहोचेल बिन गडी बाद 9 थँक्यू डीजे पनवेल विधानसभेचे हॅट्रिक आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या नावानं आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळेल खूपच सुंदर स्पर्धा विशेषतः नेटकं आयोजन देखणी स्पर्धा आयोजनाची भूमिका म्हणजे इव्हेंटमेंट मॅनेजमेंटला लाजेल असं कार्य आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल इथे जी क्रिएटिव्हिटी वापरली जाते छोट्या छोट्या गोष्टींना खूप काही मोठं महत्त्व दिलं जात आहे यावरून या स्पर्धेचं आयोजन आणि या स्पर्धेचं नियोजन किती मायक्रो प्लॅनिंगने झाले याची कार्यप्रणाली आपल्या समोर मात्र सादर झाली आहे 12 किंग अर्थातच आमदार चषकाचा हा सोनेरी थाट गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर सुमित गरद यावेळी सज्ज असताना समोर फलंदाजीच्या मार्कवर फलंदाज रोशन पाटील चांगले फटके आपल्या भात्यामधून पेशकश केले तो मात्र सज्ज असेल पहिला चेंडू आक्रमक रवैया चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून लॉंग वे लॉंग 6 षटकार
थँक्यू डीजे. काही दिवसापूर्वी कोपरच्या सरजमीनवरती हे दोन दिग्गज संघ आमने सामने आले. त्या ठिकाणी सुनील स्पोर्ट चिंचपडा संघानं विजय संपादन केलं आणि त्या सामन्यामध्ये रोशन पाटीलनं अर्धशतक झलकावलं मित्रांनो. आणि तोच फलंदाज आज मात्र कोपरोलीच्या मैदानावरती आक्रमक रवैया आजमावतोय. 6 रन. पहिला आमचा कुलाबा जिल्ह्यात रायगड किल्ला. पहिला आमचा कुलाबा जिल्ह्यात. थँक्यू डीजे. साधा विंचा डल्ला जबरदस्त फटकेबाजी करतोय या ठिकाणी रोशन पाटील चिंचपाडेवाला. जबरदस्त फटक्यांची नजाकत या फलंदाजाकडून. गोलंदाज तयार. सुमित गरत यावेळी सज्ज असेल. लगातार 2 षटकार आणि यावेळेस फलंदाजाच्या बॅट आणि बॉल मध्ये नाल मात्र जोडली जात नाहीये आणि त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची मात्र आपल्याला सांगता पाहायला मिळेल. जर पाहायचं झालं मागच्या 2 चेंडूवरती पूर्णपणे प्रहारबाजी केली आणि त्यानंतर दमदार रुबाबदार गोलंदाजी करतोय सावरकाठ टीमचा गोलंदाज सुमित गरजच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची मात्र आपल्याला सांगता पाहायला मिळेल. पुन्हा एकदा प्रहार केला. मिड विकेटला सापला रचला जाईल. सापला भेदून चेंडू जाईल सीमा पार. 1 टप्पा चौकार. शिवरायांचं घेतात नाव. शिवरायांचं घेतात नाव. होता लागात एकच वाघ जिजाऊंचा लाडका शिव. होता लागात एकच वाघ. थँक्यू डीजे. काय सळसळत रक्त पाहायला मिळतंय. क्रिकेट खेळ हा अंगात नसून तो रक्तात असायला हवा. ते सळसळत रक्त निश्चितच रोशन पाटील या फलंदाजाकडून पाहायला मिळेल. गोलंदाज सुमित तयार. पुन्हा एकदा प्रहार आणि फक्त प्रहार. चेंडू सीमा पार. दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. 31 धावसंख्येचं गुलमोहर हे धावफलकावरती फुललं गेलं आणि ते फुलवत असताना खऱ्या अर्थानं हा नाकवा अर्थातच रोशन पाटील आक्रमक रवैया या ठिकाणी अजमवताना पाहायला मिळतोय. सर्कलच्या रिंगणामध्ये चेंडूची मात्र अडवणूक केली जाईल. नितीनजी यांचा इशारा येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या खेळीनंतर सुनील स्पोर्ट चिंचपडा टीम बिनगडी बाद 32. हा थँक्स सुरक्षाने ते मान्यवरांना 2 षटकांचा खऱ्या अर्थाने सत्र संपलेला आहे. 4 षटकांचा सामना असेल. मान्यवरांना आपण इथेच खऱ्या अर्थाने सन्मानित इथे करणार आहोत. तर मी तर क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत त्या सर्व अतिथीगणांचं पाहुण्यांचं मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अनेक पाहुण्या मंडळीचं आपण कटाट पाहू शकाल. अनेक बॅनर या पनवेल विभागातील दानशूर व्यक्तिमत्वांचं आपण सातत्यानं पाहत असतो. त्यानंतर आमचे 12 किंग अर्थातच रोशन पाटील यांचे मित्र परिवार आपण संपूर्ण या सभोवताली मैदानाभोवती पाहू शकाल. ही तर खासियत आहे या स्पर्धेची. कारण ना पैशासाठी ना स्वार्थासाठी ही स्पर्धा आहे. क्रिकेट रसिकांच्या मनोरंजनासाठी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कोपरोली गावाची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकी धाबा लागल्या 32. गोलंदाज येतोय विकी गरत. यावेळी सज्ज असताना समोर फलंदाज रोशन पाटील. रोशन पाटीलला अशा पद्धतीचे चेंडू फेकले मात्र त्या ठिकाणी काय कमालीचा झेल. पहिलं सुयश लाभलंय सावरकाठ टीमला. अतिशय देखणा झेल चेतन गरजच्या माध्यमातून फलंदाजाला पाठवलं जात आहे परत. थँक्यू
डीजे तडाखेबंद खेळी पेशकश करणारा चिंचपाडा गावातील हा कोहिनूर निराश हताश मनाने खेळपट्टीला अलविदा करतोय. जोरदार टाळ्या. 12 चेंडू 31 धावा आपल्या संघासाठी बनवतोय आणि त्यानंतर खेळपट्टीला पहिल्या पूर्वार्धामध्ये मात्र अलविदा केलं गेलं. चेतन घरच्या माध्यमातून काय कमालीचा असेल त्या ठिकाणी पकडला गेला. पकडो क्या जीतो मॅच हे क्रिकेटचं समीकरण सत्यात उतरवलं जात आहे. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता मात्र विकेट पडण्याचं ग्रहण मात्र लागलंय चिंचपाडा टीमला. बॅक टू बॅक 2 मोहरे गारद. तेरी आज्ञा का यो काजल, मन करे से गोरी घायल. तेरी आज्ञा का यो काजल, मन करे से गोरी घायल. तू सहज सहज पाँव धर ले, मेरा दिल धड़कावे पायल. ओ मन पल 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 पल. थँक्यू डीजे नितीन. क्षणोक्षणाला पूर्णपणे पहाडी खेळ दाखवला गेला आणि त्या फलंदाजांना मात्र बाद केलं गेलं. खऱ्या अर्थानं या खेळाडूंच्या खेळीला नजरा लागल्या गेल्या आणि त्यानंतर पूर्णपणे ग्रहण लागलं गेलं फलंदाज बाद होण्याचं. यावेळी ऑन ड्राईव्हचा हा फटका पाहायला मिळेल. त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मात्र तैनात असतील. फक्त सिंगल मिळेल. धावसंख्येची जमापुंजी पाहायची झाली तर 2 गडी बाद सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीम जाऊन पोहोचेल डबल तिरी. 33 धावा धाव फलकावरी या ठिकाणी लागताना पाहायला मिळतील. चेंडू फेकून झाले विकी गरजकडून 3 आणि 3 चेंडूमध्ये 2 फलंदाजांचा खात्मा या विकी नामक गोलंदाजानं या ठिकाणी केलाय. गोलंदाज तयार. प्रहार केलाय. हेलिकॉप्टर लँडिंग होतोय. चेंडू सीमा पार. दणदणीत षटकार. उड़ी उड़ी जाए दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाए. उड़ी उड़ी जाए दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाए. थँक्यू डीजे. विजयाचं पतंग कुणाचं अवकाशी झेप घेईल. गरुड झेप घेण्यासाठी दोन्ही संघांकडून कसोशीनं प्रयत्न केले जातीलच. मात्र पहिला पूर्वार्ध खूपच इम्पॉर्टंट असेल या सत्रामध्ये. गोलंदाज सज्ज होतोय विकी गरत. विकी गरत वरती आक्रमक रवैया. यष्टी रक्षकाच्या माध्यमातून चांगलं कार्य. फलंदाज बाद. 3रा मोहरा गारद सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमचा. थँक्यू डीजे. अतिशय सैराट आणि झिंगाट आपल्याला आयोजन पाहायला मिळते. इथे मात्र परेशान अर्ची नसेल पण आयोजकांची खर्ची आणि जो संघ जिंकेल त्याला विजयाची पर्ची या ठिकाणी आमच्या या आयोजकांकडून दिलं जाईल. मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून आपल्याला यामा फसिनो या ठिकाणी आपल्याला स्कूटी पाहायला मिळते. आगली वेगळी संकल्पना आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून. एक पॅन्डल आरोग्यासाठी त्यानंतर आपल्याला सायकल सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतील. एक चांगली संकल्पना घेऊन 12 किंग यांच्या माध्यमातून हा आमदार चषकाचा आपल्याला थाट कोपरोली नगरीमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. फलंदाजाच्या रडार मध्ये आणि सुरेख फटका. चेंडू सीमा पार. 6 रन. थँक्यू डीजे. अतिशय रंगतदार आणि जंगतदार या ठिकाणी लढत पहिल्याच पूर्वार्धामध्ये दोन्ही संघांकडून पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 3 गडी बाद सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीम जाऊन पोहोचली. ती 45 धावा धावपटलावरती लागल्या जातील. दोन्ही संघांतील ध्येय धोरण मात्र पूर्णपणे कठोर या ठिकाणी पाहायला मिळतील. दूरदिवे लुकलुकणारे स्वप्नांची घेऊन यास उद्विग्न वाऱ्यापाशी फडफडणे असे उदास. कोण जिंकतो खेळामध्ये काल ठरविण्याअंती. प्रकाश जरी ना मिळाला समृद्ध मी लावून वाती. विजयाची वाद कोण लावेल याकडं तमाम क्रीडरसिकांचं लक्ष असेल. अजूनपर्यंत
एका षटकाचा खेळ मात्र शिल्लक असेल. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज येतोय. चेतनापूर्वक खेळ करण्यासाठी सावरकर टीमचा गोलंदाज चेतन गरज, ज्या चेतननं उत्तुंग असा झेल पकडला होता रोशन पाटील या स्टार फलंदाजाचा. अनेक अर्धशतक्या खेळल्या या रायगड जिल्ह्यातील नामवंत खेळाडूच्या नावे असतील. त्या खेळाडूचा खात्मा या चेतननं केला होता. झेलबादच्या माध्यमातून खूपच कठीण होतं, त्या ठिकाणी मात्र सोपं करून ठेवलं चेतन घरत या क्षेत्ररक्षकाने, या खेळाडूनं. आता मात्र गोलंदाजीच्या भोवल्यावरती मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा मात्र या गोलंदाजाकडून खर्च केल्या जातील. रायगड जिल्ह्यातील 2 नामवंत संघ आज मात्र आमने सामने भिडताना पाहायला मिळतील. गोलंदाज तयार, प्रहारबाजी केली आहे, सापला रचला जाईल आणि या ठिकाणी फलंदाज झेलबाद. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे मैनान ग सैताचे मैनान. थँक्यू डीजे. पहा ज्या ठिकाणी विकेटची गरज होती त्या ठिकाणी विकेटचं मात्र पतन झालं आणि याच गोलंदाजीची नितांत गरज होती सावरकर टीमला. तेच मात्र सुयश पुन्हा एकदा लाभलं जातंय. झेलबादच्या स्वरूपानं पूर्णपणे फलंदाजांचा मात्र खात्मा केला जातोय. धावसंख्या धावपुस्तकावरती पाहायची झाली तर रायगडचे दिग्गज स्कोरर कांचनदादा पालकर मॅन फ्रॉम केवाले या ठिकाणी सज्ज असताना गुणलेखन कसं असावं याचं उत्तम नमुना. प्रहार केलाय, मिड टॉपला चेंडूची पकड केली जातीये. या सावरकर टीमनं खऱ्या अर्थानं चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर गोलंदाजीनं खूप काही इम्प्रेस केलं. आता मात्र थोडीशी गडबड घोटाळा पाहायला मिळतोय. मात्र या ठिकाणाहून पूर्णपणे बचावात्मक पवित्र आजमावणं हे तितकंच गरजेचं असतं. फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून चुकाल तर विजयाला मुकाल या म्हणीला मात्र साथ देताना सावरकर टीमचे फिल्डिंग डिपार्टमेंट. धावसंख्या धावपटलावरती 49 या ठिकाणी गाठलेली जाते. अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक असेल. यष्टी रक्षकाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षणाचा शामियाना पूर्णपणे चेंज केला जातोय. या 3 चेंडूवरती मोठे फटके बसले तर मजबूत स्थितीमध्ये जाईल सुनील स्पोर्ट चिंचपाडा आणि या येणाऱ्या 3 चेंडूवरती रोखलं तर अधिराज्य गाजेल सावरकर टीम. गोलंदाज तयार, नक्कीच त्यानुसार या ठिकाणी फिल्डिंग मात्र सजवली आहे. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून हेच कार्य मात्र गरजेचं असतं. तेच या ठिकाणी कार्याची महती मात्र दाखवली जाते. 4 चेंडूमध्ये फक्त 4 रन इथे मात्र खर्च केला गेला. 5वा चेंडू मार्गस्थ. 5व्या चेंडूवरती आक्रमक रवैया, नो मॅन्स लँड, सेफ लँडिंग पाहायला मिळेल. त्या ठिकाणी 2 धावा मात्र चपल लाईन पूर्ण केल्या जातील. धावसंख्या पाहायच्या झाल्या तर अबकी बार 50 पार. 51 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. सांघिक कोट्यातील अर्धशतक मात्र कंप्लीट झाले सुनील स्पोर्ट चिंचपडा टीमचं. ज्या संघामध्ये आपण नेहमीच पाहत असतो नवनवीन स्टार, तो संघ म्हणजे सावरकर. तर एका बाजूला ज्या संघाचा अभ्यास आहे खूपच गाडा, तो संघ म्हणजे सुनील स्पोर्ट चिंचपाडा. यावेळी सज्ज असताना फलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज तयार, चेतन घरत. चेतन घरत वरती परती हल्ला, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. थँक्स डीजे मास्टर. इथे मान्यवरांना आपण सन्मानित करूया. आजच्या कार्यक्रमात स्पर्धेसाठी उपस्थित असलेले अनिल जाधव साहेब उपस्थित आहेत, प्रतीक पोटे साहेब, अजय मोरे आणि अक्षय खरात साहेब आपले आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सन्माननीय आमचे आयोजक सन्माननीय संतोष दादा पाटील यांना मी आमंत्रित करत आहे की आपल्या शुभ हस्ते पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आदरणीय हे पण इथे सन्मान करावा. धन्यवाद. सीएम ट्रॉफीचे दमदार आयोजक आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे निकटवर्तीय म्हणून खऱ्या अर्थाने कामोडी शहरामध्ये परिचित असणारे भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आदरणीय हॅप्पी सिंग साहेबांचा यथोचित सन्मान आमचे आयोजक संतोषदादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे होत आहे. त्याच्यानंतर कामोडी शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील साहेबांना इथे सन्मानित केले जाईल.
तर त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय संतोषदादा पाटील या स्पर्धेचे आमचे आयोजक आहेत. भूपेंद्रदादा पाटील यांचे छोटे बंधू आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हर्षवर्धन पाटील साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. एपी सिंग साहेब, विश्वजित पाटील, तुमचा खूप मोठा योगदान आहे. सर्वांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो या स्पर्धेसाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल. तर चला रॉकस्टार कॉमेंटेटर प्रवीणजी या आपण. संतोषजी पाटील आमचं आयोजन कमिटी आपल्याला बोलवून करतायत, या आपण मंचावर. तर या ठिकाणी प्रतिभा टूर्स अर्थातच या ठिकाणी ATM कुणाचा हरवला असेल तर आपण तात्काळ कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचंय. GP पार्सिक बँकेचं ते ATM आहे, ते आपण घेऊन जायचंय. चला महागुरी या आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. विजय हनुमान मोहो आणि त्यानंतर गावदेवी पेंदर, मिथुन पाटील आणि एका बाजूला समाधान भोईर. आपण तात्काळ लकी ड्रॉ साठी यायचंय. कुठल्याही प्रकारे वेळ न दवडता आपण मंचावरती या, कारण त्वरित हा सामना समाप्त झाल्यानंतर आपल्याला लकी ड्रॉचा आपल्याला एक गोल्डन मोमेंट पाहायला मिळेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावफलकी धावा लागल्या 57 आणि जिंकण्यासाठी 58 धावेची मात्र गरज असेल सावरकर 11 सावरकर टीमला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बोलबाला पाहायला मिळाला प्रामुख्यानं रोशन पाटीलच्या सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाकडून. आता मात्र बोलबाला पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं सावरकर 11 सावरकर टीम कडून. पंच मंगेशजी फडके यांचा इशारा येतोय. गेम ऑन, गेम स्टार्ट. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर दीपेश केनी. दीपेश केनी दीप प्रज्वलन करण्यासाठी प्रामुख्यानं या ठिकाणी सज्ज असेल आणि पहिल्या चेंडूवरती आपल्याला बॅटची कडा पाहायला मिळते. बॅक साईडला चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असणं हे अतिशय गरजेचं असतं. कदाचित त्या ठिकाणी मात्र आपल्याला फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी असते आणि पहिल्याच पूर्वार्धामध्ये फलंदाजांकडून आक्रमक रवैया जारी झाला. तर 12 चेंडूमध्ये 31 धावा बनवल्या रोशननं. यावेळी फलंदाजाच्या रडारमध्ये चेंडू येईल, चेंडू जाईल डीपला. पहिला दमदार संघर्षमय चौकार. क्या हुआ, डर के देख रहा है या देख के डर रहा है? थँक्यू डीजे. बचना रे बाबा बचना. बचावात्मक पवित्र खेळावं लागेल या ठिकाणी या दोन खेळाडूंना. पुन्हा प्रहार केला जाईल. ऑन ड्राईव्हचा देखना फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झाले. कदाचित त्या ठिकाणी आपल्याला चौकार पाहायला मिळाला असता, मात्र स्वतः मात्र ढाल बनला हा क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी आपल्या सांघिक कोट्यातील 2 धावा मात्र खऱ्या अर्थानं वाचवल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 धावा धावपटलावरती रुजू झाल्या. गोलंदाज सज्ज होतोय दीपेश केनी. दीपेश केनीवरती हल्ला आणि या ठिकाणी पहिला विकेट गेला.
दादानो माझ्या बाबानो आपली जिंदगी गमतीने जगा अन नाही काय तुम्हाला जमला तर अग्री कोल्यांच्या हल्दी बघा अन नाही काय तुम्हाला जमला तर अग्री कोल्यांच्या हल्दी बघा आन नाही काय तुम्हाला जमला तर आगरी कोल्याच्या हळदी बघा आन नाही काय तुम्हाला जमला तर आगरी कोल्याच्या हळदी बघा थँक्यू डीजे. मिठाचा आगर भात शेती आणि त्यानंतर पूर्णपणे आगरी कोळ्यांचा विचार केला तर ही त्यांची ख्याती. आगरी कोळ्यांनी कधी आत्महत्या केली नाही मित्रांनो, आणि पूर्णपणे आगरी कोळी आमचा लेज जिगरी हा कार्य अखंड रायगड ठाण्यामध्ये तळ टुकून बसलाय माझा आगरी बाणा. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज असताना दीपेश केनीनं या फलंदाजाचा मात्र काटा काढला गेला. ज्या फलंदाजानं याच गोलंदाजावरती प्रतिहल्ला चढवला आणि त्याच गोलंदाजाकडून त्या फलंदाजाला मात्र बाद केलं गेलं. उत्तमोत्तम कार्य गोलंदाज तयार. दीपेश नामक गोलंदाजाचा चेंडू प्रहार केला जाईल. चेंडूवर टप्पा चौकार. थँक्यू चेतन घरत. यावेळी आक्रमक रवैया मात्र अजमावतोय. गोलंदाजाला मात्र आपली दमखम दाखवावी लागेल आणि यावेळीच तीच दमखम मात्र पाहायला मिळते. एका षटकाचा खेळ मात्र समाप्त झाल्यानंतर सावरकर 11 सावरकर टीम जाऊन पोहोचेल 1 गडी बाद 10 कदम. थँक्यू डीजे. आगरी कोल्यांच्या जागा शिडकोनं हस्तगत केल्या. त्यानंतर पाहायचं झालं नैना पुन्हा एकदा दैना करण्यासाठी या विभागामध्ये रुजू झाली. त्या ठिकाणी एकत्रितपणे संघटना उभारणं हे अतिशय गरजेचं असेल. नेहरू विभागातून नेहमीच लढा देताना आपण अनेक कार्य करताना पाहिलंय. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. ज्याप्रमाणे एका षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 1 गडी बाद दुहेरी अंकामध्ये धावत संख्येमध्ये पडाव करत असताना 10 कदम 10 धावा धावपटलावरती कदम कदम बढाते जाय. त्याप्रमाणे क्षणोक्षणाला पावलोपावली या ठिकाणी आपल्याला कांचनदादा संघर्ष मात्र पाहायला मिळेल. संघर्षाशिवाय काय नसतं मित्रांनो. पूर्णपणे पाहायचं झालं तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो. जर पाहायचं झालं एका फलंदाजाला बाद केलंय, तुमचा 1 वजीर गेला म्हणून 99% हरलात असा भ्रम काढून टाका. तुमचा 1 प्यादी नशीब बदलू शकतो. फक्त हिंमत हारता कामा नये. त्याप्रमाणे खेळ करावा लागेल या फलंदाजी करणाऱ्या सावरकर 11 सावरकर टीमला. चला आपण झटपट शतक्षम पांगवा करा आपण, कारण खूप वेळ कमी असेल. विनंती असेल सुनील स्पोर्ट चिंचपाड टीमच्या संघनायकाला. गोलंदाज तयार संकेत पाटील कशा पद्धतीने संकेत दाखवेल आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. राईटम ओव्हर द विकेट. चेंडू लॉंग ऑनला सुरेख झेल. फलंदाज बाद. थैंक यू डीजे नितिन, डीजे सैंडी. आपका तो क्या कहना, आपका तो बोलबाला पुरे पनवेल विभाग में. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. पाप फलंदाज निराश हताश मनानं खेळपट्टीला अलविदा करतोय. आपल्या माध्यमातून धावत संख्या रचली नाहीये ही मात्र चुनूक या फलंदाजाला भासतीये. आता मात्र येणाऱ्या फलंदाज सुमित घरत या अष्टपैलू खेळाडूला अतिशय देखणा खेळ हा दाखवावाच लागेल. मात्र गोलंदाज संकेत पाटीलनं दाखवून दिलंय की माझ्या मनगटामध्ये पावर आहे या फलंदाजांना रोखण्याची, आणि तीच मात्र दमकम पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. प्रहार केला जाईल. ऑन ड्राईव्ह सह फटका. त्या ठिकाणी फील्डिंग डिपार्टमेंट सज्ज असेल. फक्त सिंगलला प्राधान्य दिलं गेलं. धावसंख्येची गुंतवणूक पाहायची झाली तर टोटली 2 फलंदाज बाद होत असताना
1 और 1 11 11 धावा मात्र धावपटलावरती लागल्या जातील. येणारा गोलंदाज नेहमीच चांगली गोलंदाजी करतो हे दाखवून दिलं संघनायकानं. प्रहारबाजी वाजी क्याजी चेंडू सीमा पार 4G च्या स्पीडनं 6 रन. थँक्यू डीजे. दमदमादम आणि या ठिकाणी जबरदस्त दमखम पाहायला मिळते या फलंदाजाकडून. डिफेन्स केलंय आपल्याच फॉलो थ्रो मध्ये चेंडूची पकड केली गेली. मागच्या चेंडूवरती क्रिकेट रसिकांनी दर्शवलं की त्या ठिकाणी चौकार नसून तो षटकार आहे. नेहमीच क्रिकेट रसिक वर्ग प्रत्येक स्पर्धेचा मानबिंदू आणि केंद्रबिंदू असतो. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीनं आपल्याला सातत्यानं या 5 दिवसामध्ये 12 किंग अर्थातच आमदार चषकामध्ये पाहायला मिळतील. त्या सर्वांचं स्वागत करतोय. प्रहारबाजी केली जाईल. मिड विकेटला सापला रचला जातोय. तिसरा मोहरा गारद सावरखा टीमचा. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. थँक्यू डीजे. 17 धावा धावपुस्तकावरती नमूद होत असताना 17चा खतरा मात्र पूर्णपणे मंडरावतोय सावरकर 11 सावरकर टीमला. एक चांगला खेळ मात्र फलंदाजीच्या माध्यमातून दाखवत असताना 3 मोहरे मात्र गारज झाले. ज्याप्रमाणे एखाद्या गडकिल्ल्याचं बुरुज ढासलावं त्याप्रमाणे पूर्णपणे बुरुज हे ढासले गेले. आता मात्र डागडुजी करावी लागेल आणि ही डागडुजी करायची असेल तर अंबुजा सिमेंट प्रमाणे या ठिकाणी एक चांगली दमखम दाखवावी लागेल. पंचांचा इशारा येतोय. वाईट करार अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये की 18 धावा धावपटलावरती. विराट पारी ही खेळावीच लागेल. 58 रनचं टार्गेट असताना त्या ठिकाणी मात्र पूर्णपणे पडझड पाहायला मिळतीये. गोलंदाज तयार. यावेळी डिफेन्स का खेळला जातोय या प्रश्नांची उत्तर या प्रश्नांची उकळ मात्र आपल्या सांघिक कोठ्याला मात्र द्यावीच लागतील. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 3 गडी बाद सावरकर 11 टीम जाऊन पोहोचेल 19 रन. थँक्यू डीजे. विजयाचं दार कुणाचं उघडणार, कोण करणार कुणाची खेळी टाळे बंद याकडं तमाम क्रिकेट रसिकांचं मात्र लक्ष असेल. पूर्णपणे आपल्याला क्रिकेटशाही बाणा हा मात्र सज्ज होताना पाहायला मिळतोय. जर पाहायचं झालं पूर्णपणे या मैदानाला कांचनदादा छावणीचं स्वरूप आलंय. इतक्या चांगल्या पद्धतीनं आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन मात्र साकार केले जात आहे. रायगड ठाणे दोन्ही जिल्ह्यामध्ये क्रिकेटला भगवंताप्रमाणे पूजलं जातं. जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं र क्रिकेट तुझ्या खेळाचं र आम्हाला याड लागलंय. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीनं या ठिकाणी आमदार चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतील. त्या सर्वांचं मी रोशन पाटील मराठी समालोचक शिरवली तलोजा MIDC आपलं सहर्ष स्वागत करतोय. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. गोलंदाज तयार. राईट मोर द विकेट. मिड विकेटच्या दिशेनं त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सज्ज झालं. वा क्या बात आहे. कमालीच फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज असताना सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीम कडून अशा फिल्डिंग डिपार्टमेंटची प्रामुख्याने गरज असते. ज्याप्रमाणे म्हणायचं झालं गोलंदाज जर आम्हाला सारखा राबला आणि क्षेत्ररक्षक जर साथ देत नसतील तर त्यात काही तथ्य नसतं मित्रांनो. आणि त्याप्रमाणे एक चांगली साथ चांगला हात पाहायला मिळतोय फिल्डिंग डिपार्टमेंटचं. गोलंदाज सज्ज प्रणय केनीचं महाप्रळय येणं गरजेचं. पण
मंगेशजी फडके यांचा इशारा येतोय. या ठिकाणी वाईट करार अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडली जाईल. धावसंख्या आकार घेईल. संघ जाऊन पोहोचतोय. डबल दुरी 22 धावा धावपटलावरती लागल्या जातील. समीकरणामध्ये पूर्णपणे संघर्षाचं वातावरण हे पाहायला मिळेल. प्रहारबाजी केली जातीये. सर्कलचं रिंगण मात्र तोडलं जाणार नाहीये. फक्त सिंगल पाहायला मिळतीये. ज्याप्रमाणे मोठ्या फटक्यांची नितांत गरज असताना त्या ठिकाणी फलंदाजांच्या पायामध्ये जंजीर आणि बेड्या घालण्याचा प्रयत्न केला गेला. गोलंदाजीच्या माध्यमातून पूर्णपणे चाप लावणारी ही निश्चितच चांगली गोलंदाजी या ठिकाणी साकार केली जाते. येणारे चेंडू असतील धान जिंकण्यासाठी अद्यापर्यंत 35 धाब्यांची मात्र गरज असेल. प्रहार केला गेला. पुन्हा एकदा मिड विकेटचं क्षेत्र अलॉंग द कार्पेट त्या ठिकाणी चेंडूची पकड केली जाईल. पूर्णपणे गोलंदाजींचा रणगाडा म्हणून या दोन संघ नायकांना दोन संघातील गोलंदाजांना ओळखलं जातं आणि ती ओळख मात्र खऱ्या अर्थानं आज ही प्रस्थापित केली गेली. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धाव्यांची अद्यापर्यंत दरकरार असेल ती सावरकर 11 सावरकर टीमला. उरण विभागातून हा संघ मात्र या ठिकाणी बिलॉंग करतो. तर एका बाजूला चिंचपाडा संघ जो याच विभागातील एक ताकदवर संघ म्हणून ओळखला जातो. आज मात्र दोन्ही संघांमध्ये प्रतिष्ठेची लढाई मात्र पाहायला मिळेल. 9 चेंडू 34 धावा. गोलंदाज तयार. फलंदाजाच्या रडार मध्ये चेंडू येतोय. चेंडू जाईल. 1 टप्पा सीमा पार चौकार. थँक्यू डीजे डब्बू अंकल यांचं याच गाण्यावरती झालेलं फेमस व्हायरल तो व्हिडिओ. त्या व्हिडिओमधील आपल्याला गाणं पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी कांचन दादा 30 धाव्यांची गरज आहे सावरकर टीमला. गोलंदाज मात्र तयार. गतीमध्ये परिवर्तन केल्यानंतर त्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळेल. या ठिकाणी दोन्ही संघांना मी एकच म्हणेन, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं. लढायचं असतं, लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. तो लढवय्या बाणा दाखवावा लागेल दोन संघांना. राईट आर्म ओव्हर द विकेट. गाडी पम 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 मिलती साथ रन रन. थँक्यू डीजे. आला रे आला. अमित आला. अमितच्या बॅट मधून हा षटकार आला. काय रावडी स्टाईल केल या फलंदाजाने केलाय. नाव आहे सुमित घरत. अतिशय देखणा केल या खेळाडूच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवला जाईल. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 24 धाव्यांची. 6 चेंडू आणि 24 समीकरण. पाहायचं झालं टेनिस विश्वामध्ये काही महागडं नसतं. एका 2 चेंडूमध्ये सुरुवातीला षटकार बसले की गोलंदाज नेहमीच घाबरगुंडी पाहायला मिळते. मात्र गोलंदाजीचा तोफखाना म्हणून सुनील स्पोर्ट चिंचपडा टीमला प्रामुख्याने ओळखलं जातं. आज मात्र खरी कसरत असेल या गोलंदाजीच्या क्रमवारीमध्ये. मात्र कोण कोणावरती पडेल भारी हे पाहावं लागेल. आज देखे जरा किस्म है कितना दम आणि कोण असेल या सामन्याचा बाजीराव सिंगम हे पाहायचंय. कारण 6 चेंडू 24 समीकरण. गोलंदाज येतोय तो अजय केनी, ज्याच्या नावामध्ये जय हा शब्द दडलाय. तोच गोलंदाज चतुर्थ क्रमांकावरती या ठिकाणी पाहायला मिळेल. समोर फलंदाज सज्ज असेल जितेश. या खेळाडूच्या नावामध्ये सुद्धा जीत हा शब्द दडलाय. मात्र विजयी कोण संपादन करेल हे पाहावं लागेल. नितीनजी यांचा इशारा येतोय. लेग बाईच्या स्वरूपाने 1 धाव मात्र अंकित केले जाईल. समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतील. येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 23 धाव्यांची. 5-23 समीकरण आणि येणाऱ्या या चेंडूवरती मोठा फटका खेचावाच लागेल. दबाव तंत्रामध्ये गोलंदाजी न करता दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देऊन सुरेख गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला संघाला धोका, मग बिंदा ठोका, रोक ठोक प्रत्युत्तर द्यावं लागेल. फलंदाज
सुमित आणि जितेशला सुरेख अतिशी पारी, चेंडू सीमा पार, 6 रन. थँक्यू डीजे. अडचणीत असताना अडचणीत जाणं म्हणजे मोठ्या अडचणीत जाण्यासारखं असतं. मात्र अडचणींवरती पूर्णपणे मात देऊन उत्तमोत्तम गोलंदाजी ही साकार करावी लागेल. फलंदाजीच्या मार्गावर सुमित घरत यावेळी आक्रमक रवैया आजमावतोय. येणारे चेंडू असतील 4 आणि जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची दरकरार. 17चा खतरा कोणा संघावरती मंडरावेल. येणारे या चेंडूवरती मोठा हल्ला चढवला की गोलंदाज इथे मात्र पूर्णपणे हावी होईल. कारण 4 चेंडू 17 धावा, गोलंदाज तयार अजय केनी. हातांना मात्र आता माती सोडली. काय करेल हा फलंदाज पाहावं लागेल. आणि या ठिकाणी पूर्णपणे रोखले. कालजाचे ठोके चुकवणारा हा सामना क्रिकेट रसिकांसाठी मात्र पर्वणी असेल. पूर्णपणे दोन्ही संघातील पाठीराख्यांमध्ये धगधग धगधग आणि धगधग, हृदयाचे ठोके मात्र या ठिकाणी चुकले जातील. कारण येणारे 3 चेंडू 17 धावींची या ठिकाणी गरज असेल. का रिदम तुटला जातोय याची तंबी द्या खऱ्या अर्थानं या 2 खेळाडूंना. सुमित घरचा विचार केला, रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणारा हा खेळाडू. आणि यावेळी पायचं झालं तर चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे शिरकाव हे केलं गेलं न. फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या घालण्याचा प्रयत्न हा सातत्यानं केला गेला. येणारे चेंडू 2 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 17 धावींची. गोलंदाज तयार, प्रहार बाजी केली जाईल. त्या ठिकाणी शतरक्षक तैनात, फलंदाज झेलबाद. गावात ज्याची किंमत झिरो, गावात ज्याची किंमत झिरो, लोकांनी केलाय त्यालाच हिरो, लोकांनी केलाय त्यालाच हिरो. थँक्यू डीजे. विजय हनुमान मोठ टीमचा संघनायक आणि गावदेवी पेंदर टीमचा संघनायक आपण तात्काळ लकी ड्रॉ साठी यायचंय. आणि या ठिकाणी सामना मात्र जिंकला जातोय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. तर चला 3 संघातील 3 कर्णधार आपण तात्काळ लकी ड्रॉ साठी या. विजय हनुमान मोठ टीम, त्यानंतर गावदेवी पेंदर टीम आणि त्यात